बुद्धविहार समन्वय समितीतर्फे नुकताच डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या पाली भाषा परीक्षेचा निकाल 17 जानेवारी रोजी जाहीर झाला आहे। या परीक्षेत तिघा विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केलं असून प्रथम क्रमांकही मिळवला आहे। यात पाली भाषा परीक्षा क्रमांक 1 मध्ये किरण सुशील सिरसारीने प्रथम क्रमांक मिळवला आहे, तर पाली भाषेच्या दुसऱ्या परीक्षामध्ये रुचा राजू हाके हिने प्रथम क्रमांक, तर तिसऱ्या पाली भाषा परीक्षेत दिशा रवींद्र पानपाटील हिने प्रथम क्रमांक मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे। या यशस्वी विद्यार्थिनींनी पाली भाषा परीक्षेचा अनुभव कथनही केला आहे। पानाति पाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। याचा अर्थ मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही, तसेच मी खोटे बोलणार नाही, व्यभिचार करणार नाही, मी व्यसनापासून दूर राहील, तसेच मी चोरी करणार नाही, मी खोटे बोलणार नाही, मी काम, वासना, क्रोध, मोह, मत्सर, लोभ, दंभ या सर्वांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करेन। माझे मिस्टर प्रोफेसर आहेत, गंगामैला सिनियर कॉलेजला आहेत। माझे सासरे बौद्धाचार्य, माझ्या सासूबाई या महिला कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष आहेत, बौद्ध महासभेचे। देण्याचं उद्दिष्ट एवढंच की बुद्धांबद्दल सर्वांना सर्व ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे। आपण सगळे या जगात जगतो, पण फक्त एकमेकांची निंदा नालस्ती हेच करत राहतो। बुद्धांचे तत्वज्ञान जर आपण आत्मसात केलं तर त्यानुसार आपण वागू शकतो आणि इतरांविषयी निंदा नालस्ती करणार नाही, द्वेष करणार नाही, हेच तत्वज्ञान बुद्धांनी सांगितलेलं आहे। ही परीक्षा घेण्याचे उद्दिष्ट एवढंच की सर्व लोकांपर्यंत धम्माचं, पाली भाषेचं तत्वज्ञान स्तरावर पोहोचायला हवं आणि त्यानुसार त्यांनी जेवढं कार्य केलं ते अतिशय योगदान दिल्यासारखं आहे आमच्यासाठी। पाली भाषेचा उगम कसा झाला कोणाला सांगता येईल का? कोणी सांगू शकत? भाषेला सर्वात जास्त महत्त्व होतं, कारण संस्कृती ब्राह्मणांनी काढलेली होती आणि त्यानुसार पाली भाषेचा उगम असं झाला, संस्कृतांना जास्त महत्त्व दिलं होतं, कारण ते ब्राह्मण लोक मान्य करत होते। पाली भाषेला खालच्या स्तरावर समजलं जात होतं, कारण ते ब्राह्मण आपल्याला शिकवू देत नव्हते आणि त्यानुसार बुद्ध आणि बुद्धांचे जे लोक आहेत त्यांना अतिशय तिरस्कारदर्शक वागणूक मिळत होती। त्यानुसार मग बुद्धांनी त्यांचा प्रचार करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म आत्मसात करून त्यांनी शिक्षा दिली आणि त्यानुसार आपण वागतोय की पाली भाषा आपण आत्मसात करायला पाहिजे। त्यानुसार आपल्याला बुद्धांनी दिलेला जीव हिंसेपासून, प्राणी हिंसेपासून, चोरी करू नये, निंदा नालस्ती करू नये, खोटं बोलू नये, कोणाबद्दल वाईट विचार करू नये, जो पुढे जात असेल त्याचेही पाय कोणी ओढू नये, हे सगळं बुद्धांविषयी सांगायचं आहे। त्यांचं जर तत्वज्ञान आपण आत्मसात केलं तर आपण खूप दूरवर पोहोचू शकतो। मी पाली भाषा परीक्षेला तिसऱ्या परीक्षेत बसली होती, त्याच्यात माझा पहिला क्रमांक आला आहे। तर पाली भाषा ही बुद्धांनी दिलेली आपल्याला भाषा आहे, तर बुद्धांनी दिलेले आपल्याला पंचशील, त्रिसरण वगैरे सगळे आपले पाली भाषेत। तर ती पाली भाषेचे जे आपले त्रिसरण पंचशील आहे त्याच्या मराठीत आपल्याला आकलन झाले। जसं पहिलं होतं बुद्धवंदना, त्याच्यात बुद्धवंदना जे पाली भाषेत आहे त्याचे सगळं आकलन मराठीतून संक्षिप्त रूपात दिलं होतं, तर त्याच्यामुळे सगळ्यांना त्या वंदना वगैरे सगळ्यांना संक्षिप्त माहिती आम्हाला पाली भाषेतून मिळाली। तसेच बुद्धविहार समन्वय समितीतर्फे हा कार्यक्रम राबवण्यात आला, तर त्याच्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आणि त्या माहितीनुसार आम्ही पहिली, दुसरी तर आता तिसरी अशा 8 परीक्षा होता। त्या 8 परीक्षा हे झाले की त्याच्यानंतर PhD म्हणजे जी आपल्याला जसं ग्रॅज्युएशन नंतर आपलं सर्टिफिकेट भेटतं तसं ते सर्टिफिकेट भेटतं आणि आपल्याला त्याच्यात पदवी भेटते। धन्यवाद। पाली भाषेच्या दुसऱ्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला आहे आणि या परीक्षेमध्ये 950 विद्यार्थी होते, त्यात माझा प्रथम क्रमांक आहे आणि या परीक्षेच्या माध्यमातून आम्हाला बुद्धांची भाषा शिकता आली। बुद्ध म्हणजे एक युद्धाकडून बुद्धाकडे, म्हणजे युद्धाकडून शांततेकडे जाण्याचा रस्ता हा या पाली भाषेच्या परीक्षेतून आम्हाला समजून घेण्याचा, जाणून घेण्याचा आणि शिकण्याचा एक संधी मिळाली। आणि पाली भाषा म्हणजे ही पाल लोकांची भाषा, ती म्हणजे मूल निवासी असणाऱ्या, अधिवास असणाऱ्या लोकांची भाषा, जी
भारताचा ओरिजिन असणारी म्हणजे भारतातला मुख्य ओरिजिन असणारी लोकांची भाषा ही पाल भाषा होती आणि या पाली भाषेमुळेच आम्हाला बुद्ध समजू शकतील आणि बुद्धांचे जे विचार आहेत त्यांचं तत्त्वज्ञान आहे आणि बुद्धांच्या विचारांनी आपण जे जग जिंकू शकतो ती पाली भाषा आम्हाला समजण्यास माहिती करून घेण्यास मदत झाली या बुद्ध विहार समन्वय समितीच्या या उपक्रमामुळे. धन्यवाद. एज संपादन केल्यानं मान्यवरांनी त्यांचं कौतुकही केलं आहे. या सर्व एज संपादन करणाऱ्या विद्यार्थिनींना फेब्रुवारी महिन्यात पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. बुद्ध विहार समन्वयक समितीतर्फे 17 डिसेंबर 2023 रोजी धुळे जिल्ह्यातील 30 सेंटरमध्ये विविध जाती धर्माच्या 950 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. त्याचा निकाल काल जाहीर होत त्यात तिघी विद्यार्थिनींनी घवघवीत एज संपादन केलं आहे. तर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कारही करण्यात आला आहे. यावेळी बुद्ध विहार समन्वयक समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.